या शिबिराची ज्यावेळेस आपण विचार करत होतो, या हिवाळी शिबिर काय घ्यायचं, त्यावेळेस मी मुद्दामच या विषयाची निवड केलेली आहे. संबोधी सुत्त याचं नाव. आणि याच्या नावातच खूप काही दडलेलं आहे. हे जी सुत्त आहे, या सुत्ताची सुरुवात असं म्हणतात, की ज्यावेळेस भगवान बुद्ध जेतवण म्हणजे जेताच्या वनामध्ये राहत होते. आणि तिथे भिक्षूंना उद्देशून संबोधून त्यांनी ही संबोधना केलेली आहे. आणि जरी सुद्धा ते भिक्षूंना सांगितलेलं असलं, तरी सुद्धा ते आपल्या सर्वांच्याच उपयोगाचा अशी ही देसनं आहे. या सुत्ताचं नावच संबोधी सुत्त आहे. म्हणजे कशामुळे संबोधी प्राप्त होऊ शकते? काय केलं म्हणजे आपल्याला बुद्धत्वाची प्राप्ती होऊ शकते? आपल्याला सर्वांना हे माहिती आहे, की भगवान बुद्धांनी हे सांगितलेलंच आहे, की प्रत्येक जो मनुष्य मात्र आहे, त्याच्यामध्ये बोधीचं बीज आहे. म्हणजे बीज रूपाने बुद्धत्व आपल्या सगळ्यांमध्ये दडलेलंच आहे. पण अशी कोणती परिस्थिती आहे, की ज्या परिस्थितीमुळे हे जे बुद्धत्व आहे, हे अंकुरित होईल? तसं पाहायला गेलं तर भगवंतांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे जी देसना केलेली आहे, त्या देसनेचा उद्देशच मुळात हा आहे, की आपल्याला संबोधीची प्राप्ती व्हावी किंवा जे बुद्धत्वाचं बीज आहे आपल्या अंगी, ते अंकुरित व्हावं. यासाठीच भगवान बुद्धांनी त्यांना जो बोधीचा साक्षात्कार झालेला आहे, त्यांना जे ह्या जगाचं सत्य उमगलेलं आहे, ज्या कारणामुळे मानव दुःखी आहे, हे जे त्यांना समजलेलं आहे, तर त्यासाठी त्यांनी सांगितलेला धम्म आहे. पण रोचक गोष्ट इथे अशी आहे, की भगवंतांनीच हा प्रश्न विचारला, की ज्यावेळेस इतर संप्रदायातील लोक तुम्हाला असं विचारतील, की कोणती अशी गोष्ट आहे, की जी केल्यामुळे तुम्हाला संबोधीची प्राप्ती होईल. आणि मग भिक्षू संघाने त्यांना सांगितलं, की भगवान आम्ही तुमच्या देसनेवरती अवलंबून आहोत. तेव्हा कृपा करून तुम्हीच सांगाल, की कोणती अशी गोष्ट आहे, की ज्यामुळे संबोधीची प्राप्ती होऊ शकते. आणि मग भगवंतांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही ध्यान देऊन ऐका, मी जे काही सांगत आहे ते आणि त्याला धारण करा. आणि मग त्यानंतर एकानंतर एक भगवंतांनी 15 मुद्दे सांगितलेले आहेत संबोधीचे. आणि ही गोष्ट आणखीन एक मजेदार म्हणजे जी कुणी आता नियमित आपल्या संघाच्या सहवासामध्ये जी लोक नियमित आहेत, ज्या लोकांनी म्हणजे विशेष करून धम्मचारी आहेत, धम्मचारिणी आहेत किंवा धम्ममित्र आहेत, ज्या लोकांनी शिबिरं केलेली आहेत आणि ज्यावेळेस आपण मित्रतेचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला हे माहिती आहे की नेहमी एक अतिशय प्रचलित असं उदाहरण दिलं जातं. म्हणजे आनंद आणि भगवान बुद्धांचा जो संवाद आहे, म्हणजे भगवान बुद्धांचे जे निजी सचिव होते, म्हणजे भंते आनंद, आदरणीय भंते आनंद, त्यांनी बुद्धांना एकदा चिंतनातून उठल्यानंतर सांगितलं होतं, की भगवान माझा अशा लक्षात आलेलं आहे, की कल्याण मित्रता हा पूर्ण म्हणजे अर्धा धम्म आहे. आणि बुद्ध म्हणाले होते, की आनंद असं म्हणू नकोस. पुन्हा आनंदांनी भगवंतांना म्हटलं, की भगवान माझं असं लक्षात आलंय, की कल्याण मित्रता हा अर्धा धम्म आहे. आणि पुन्हा म्हणजे आपल्याला माहिती आहे, की बुद्ध 3 वेळा एखाद्या गोष्टीचं अनुमोदन करतात किंवा हे असं नाही असं सांगतात. त्याप्रमाणे 3दा त्यांचं बोलणं झालं. आणि मग बुद्ध असं म्हणाले, की आनंद, कल्याण मित्रता हा पूर्ण धम्म आहे. आणि हा जो पूर्ण धम्म आहे ना, ही कधी-कधी ज्यावेळेस हे सांगितलं जातं, आपण ऐकतो, त्यावेळेस बुद्ध का म्हणाले याला पूर्ण धम्म? हे समजत नाही आपल्याला, की बुद्ध याला का पूर्ण धम्म म्हणतायत. पण संबोधी सुत्तामध्ये त्याची कारणं आपल्याला पाहायला भेटतात. आणि 15 कारणं भगवंतांनी इथे सांगितलेली आहेत, की कल्याण मित्रता हा पूर्ण धम्म होतो किंवा ज्याला आपण सामान्य अर्थाने मित्रता पण म्हणू शकतो, ती पूर्ण धम्म होऊ शकतो. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये भगवंतांनी याला सांगितलेलं आहे, की ज्यावेळेस आपण योग्य लोकांच्या संपर्कामध्ये राहतो किंवा जी चांगली माणसं आहेत, अशा चांगल्या लोकांच्या ज्यावेळेस आपण संपर्कामध्ये असतो, त्याला सर्वसामान्यपणे सत्संग म्हटलं जातं. अर्थात सत्संग ह्या शब्दाचं का कोण जाणे, पण आपल्याला वावडं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला म्हणजे आपण शब्दांमध्ये पण अडकून पडलेलो आहोत. म्हणजे कुठल्याही शब्दाला म्हणजे शब्दाला कुठली जात नाही, शब्दाला कुठला धर्म नाही, शब्दाला कुठला प्रांत नाही. त्याला देश आणि अमुक-धमुक ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे असतात शब्द. पण कळत-नकळतपणे आपण शब्दांना पण धर्माच्या बंधनामध्ये नेऊन सोडतो. आणि या सत्संग या शब्दाला पण आपण धर्माच्या बंधनामध्ये नेऊन ठेवलेला आहे. सत्संगाचा साधा सरळ अर्थ आहे, की चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं. अशी लोकं जे आचरणशील आहेत, अशी लोकं जे चिंतनशील आहेत, अशी लोकं
जे स्वतःला जाणतात आणि इतरांना जाणण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांच्या सहवासात राहणं म्हणजे सत्संग आहे. किंवा ज्याला आपण सुसंगती म्हणू शकतो. म्हणजे सत्संग म्हटलं की आपल्याला लगेच कुठला तरी धर्म आठवतो आणि सुसंगती म्हटली की आपल्याला वाटतं, "या आता हा बुद्धाच्या धर्माबद्दल काहीतरी बोलतोय आपण." तर थोडंसं याच्याबद्दल सांगून मला माझा मुद्दा असा आहे, की आपण कधी-कधी नको त्या ठिकाणी खूप जास्त आपली शक्ती वाया घालतो. पण त्याच्या पाठीमागे काय संदर्भ काय आहेत त्याच्या मागे आणि काय आपण शिकलं पाहिजे हे जाणून घेण्याची खूप खूप गरज आहे. हे यासाठी पण आवश्यक आहे आपल्याला म्हणजे आपल्याला माहिती आहे, की पूज्य बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली बुद्धाचा धम्म दिला आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते, की "दरेकाने दरेकाला दीक्षा द्या." म्हणजे काय? दीक्षा कोण देऊ शकतो हा मग प्रश्न आहे, की दीक्षा कोण देऊ शकतो? जो आचरणशील माणूस आहे. म्हणजे बाबासाहेबांना थोडक्यात असं सांगायचं होतं, की आपण प्रत्येकाने आचरणशील झालं पाहिजे. मग आपल्याला तो एक अधिकार प्राप्त होतो, की आपण दुसऱ्या माणसाला त्या सहवासात घेऊन येऊ शकतो, की मी जे काही करत आहे, मी जे एक सद्धम्माचं आचरण करतोय किंवा जो एक जीवन मार्ग आहे, जो सर्वोत्कृष्ट जीवन मार्ग आहे, त्या जीवन मार्गाचं मी आचरण करत आहे आणि तुम्ही सुद्धा या मार्गाचे सहभागी होऊ शकता, असं त्याला एक प्रकारे साक्ष देणं आहे किंवा विटनेसिंग करणं आहे. ज्याला आपण साक्ष देणं आपण त्याला म्हणतो. परंतु अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा म्हणजे नाही का पुन्हा दुर्दैव हा शब्द म्हणजे आवडत नाही मला, पण तरी पण ह्या शब्दाला पण काहीतरी चिकटलेला असल्यामुळे हा शब्द आपण वापरत नाही. पण दुसरा कुठला अ, शब्द नाही म्हणून ह्याला वापरतो, की आपण ते काही करू शकलो नाही, की स्वतः म्हणजे अगदी आपण आता असं बघतो, की एखाद्याच्या घरी कार्यक्रम असेल, नामकरणाचा कार्यक्रम असू शकतो किंवा तिथपासून मध्ये अनेक कार्यक्रम येतात आणि शेवटी पुनर्नमोदनाचा कार्यक्रम असतो. पण या कार्यक्रमांमध्ये त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा साध्या-सुध्या आहेत खरं पाहायला गेलं तर. पालीमध्ये वाचता येत नसेल तर मराठीत पण वाचू शकतो आपण. काहीच अडचण नाही. म्हणजे काय उदंग शरणं गच्छामी हे पालीतच म्हटलं जाईल असं काही आग्रह नाही, अट्टहास नाही. आपण असं म्हणू शकतो, की मी बुद्धाला अनुसरण्याची प्रतिज्ञा करतो. सिंपल आहे. मी धम्माला अनुसरण्याची, मी संघाला अनुसरण्याची, मी दुसऱ्यांदा बुद्धाला, तिसऱ्यांदा बुद्धाला, धम्माला, संघाला अनुसरण्याची प्रतिज्ञा करतो आणि मग जीव हिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा. असं पण आपण म्हणू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. आपल्या हातामध्ये वंदना सूक्त संग्रह असतो आणि त्याच्यामध्ये पाली आणि मराठी दोन्ही पण सांगितलेले असतात. असं असताना सुद्धा आपण असं बघतो, की अरे कुणीतरी लागतं आपल्याला. त्याच्याशिवाय आपल्याला पूजा म्हणता येत नाही. आणि मग कुणी नसेल तर कुणी म्हणायचं, मग कुणाला तरी उभं करतात आणि मग विधी आणि हे खूप अडचणी आहेत. थोडक्यात मला हे सांगायचं, की जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, की "दरेकाने दरेकाला दीक्षा द्या." म्हणजे आपल्या प्रत्येकाला त्यांनी एक प्रकारे अधिकार बहाल केला, की तुम्ही एखाद्याला दीक्षा देऊ शकता. पण केव्हा? ज्यावेळेस तुम्ही स्वतः आचरणशील व्हाल. ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला पंचशिलाचा अर्थ नीट समजेल आणि तुम्ही त्याला आचरणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न कराल. आपल्याला जेवढं शक्य आहे, मला माहिती आहे, की आपण माणूस म्हणून आपल्याला हे थोडंसं कठीण असतं. म्हणजे आपल्या ज्या दैनंदिन सवयी आहेत, दैनंदिन जे संस्कार झालेले आहेत लहानपणापासून आपल्या मनावर, की त्याला सोडून वेगळं काहीतरी करायला जाणं आपल्याला कठीण असतं. म्हणजे एखाद्याच्या थोबाडात लगावून देणं सोपं काम आहे. त्यासाठी काय फार शक्ती लावावी लागत नाही. पण तेच राग खूप आलेला आहे आणि आपण बघतो की अरे राग आलेला आहे आणि एखाद्याला अगदी थोबाडीत मारण्याची इच्छा आहे. पण आपण आतमध्ये संयमाने त्याच्यावर काम करतोय आणि हळू त्या रागाला जिरवतो आपल्या आतमध्ये. हे कठीण काम आहे. म्हणजे पानाती पाता वैरमणी आहे. म्हणजे अगदी एखाद्याचा मर्डरच केलं पाहिजे असं काही नाही. त्याचं असं नाही जीव हिंसा म्हणजे काय एखाद्याचा खून केला पाहिजे, एखाद्याचं रक्त काढलं म्हणजे असंच नाही. छोट्या-छोट्या गोष्टी पण त्यामध्ये येतात आणि हे थोडंसं कठीण काम आहे आणि ते बाबासाहेबांनी आपल्यावर सोपवलं होतं. पण मी याच्यावर विचार करतो, की असं का झालं? म्हणजे आपण गेल्या म्हणजे नाही का 65-66 वर्षामध्ये असं काय झालं, की आपल्याला हे जमलं नाही? म्हणजे गेल्या अगदीच काही दिवसांपूर्वी आपण म्हणजे जे धम्मचक्र अनुवर्तन दिन जो साजरा केला आपण, नाही का, ज्याला लोकं धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात किंवा अशोक विजयादशमी म्हणतो आपण. तो आपण अलीकडेच साजरा केला नाही? आणि एवढ्या वर्षात असं काय झालं, की आपण पुढे जाण्याच्या ऐवजी जर आपण एकूणच आपल्या बुद्ध समाजाकडे, बौद्ध समाजाकडे, आंबेडकराइट्स लोकांकडे बघितलं तर मागे-मागे जाताना आपल्याला दिसतात. याचं कारण काय आहे? कारण की जो सत्संग म्हणतात किंवा सुसंगती म्हणतात, त्या सुसंगतीचा अभाव आहे. आपण आपल्या वसाहती जर बघितल्या, तर आपल्या वसाहतीमध्ये एका मोठ्या वसाहतीमध्ये कुणीतरी एक विधिकर्ता असतो.
कुठलाही कार्यक्रम झाला की त्या विधीकर्त्यावर आपण अवलंबून असतो. बरं, मला विधीकर्त्यावरती काही कुणावर टीका टिप्पणी मला करायची नाही. माझी इच्छा नाही. अलीकडे मी मागे पण मी सांगितलं होतं, की अलीकडे ना मला बोलायला टाकून झाले, पण तेवढा हुरूप राहिलेला नाही. खूप अशी आतून उर्मी राहिलेली नाही. मला वाटतं की अरे, मी त्याच लोकांबरोबर बोलतोय, की ज्या लोकांना काही ना काही माहिती आहे. बरं, माहिती असूनही पुन्हा तेच असतं, की आपण आपल्या संसाराच्या रगाड्यात एवढे व्यस्त असतो, की गोष्टी मागे पडतात आणि आपण परत त्याच गोष्टी पुन्हा-पुन्हा करायला लागतो. काही का असेना, पण एकच विधी करता असतो आपल्या वसाहतीमध्ये आणि मग त्याला आपण शोधतो त्या वेळेवर कुठे आहे तो आणि त्या विधीकर्त्याला शोधून आणतो आणि त्याच्याकडनं हातून आपण विधी केले जातात. आणि बऱ्याचदा आपण असं बघतो, की जो कोणी विधीकर्ता असतो, तो सामान्य गृहस्थच असतो बऱ्याचदा आणि जे काही त्यांचं पाठांतर असतं, त्या पाठांतरानुसार ते त्रिसंग पंचशील पण म्हणतात, बुद्धपूजा पण म्हणतात, महामंगलसूत्र पण म्हणतात आणि इतर सुद्धा जी काही त्यांची पाठांतर असतील, ती सगळी म्हणताना दिसतात. परंतु ती गोष्ट खरंच त्यांच्या व्यवहारात आहे का? हा एक मोठा प्रश्न असतो. आणि ती गोष्ट व्यवहारात जर दिसली नाही, जो विधी करताय, जो विधी करतोय, त्याच्याच व्यवहारामध्ये तर जी ती गोष्ट दिसली नाही, तर बाकीच्यांना वाटते की हे काय बोलणं आहे. बुद्धाचा धर्म काय? चर्चा करण्याचा धर्म आहे. फक्त चर्चा करा. आपला जो डोका आहे म्हणजे वरचा मजला मी कधी-कधी याला म्हणतो, आपला वरचा मजला आपण पूर्ण भरून ठेवला तर चालेल. मी लहान असताना ना एका बॉडी बिल्डिंग शोमध्ये गेलो होतो. म्हणजे बॉडी नाही, लोकं व्यायाम करतात, जिममध्ये जातात आणि खूप व्यायाम करतात, खूप मसल्स तयार करतात आणि त्याच्यामध्ये एक बॉडी बिल्डर होता. त्याने खूप मसल्स तयार केले होते छान. पण कमरेखाली ना त्याचं ते मसल्स आहेत ना तेवढे चांगले नव्हते. माझा मित्र त्याच्याकडे बघून म्हणाला, की "बघा हा वर हत्ती आहे आणि खाली अगरबत्ती आहे." आणि सगळे हसायला लागले त्याच्याकडे बघून. आणि खरंच खूप सुंदर आहे. हे ह्यासाठी सांगतोय, की वर आपण कितीही मजबूत झालो, पण आपल्या इमोशन्स, आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या आचरणामध्ये जर आपण सक्षम नसू, चांगले नसू, तर मोठी अडचण आहे. आणि म्हणून बुद्धांनी असं सांगितलं होतं, की कल्याण मित्रता किंवा मित्रता हा पूर्ण धम्म आहे. हा पूर्ण धम्म काय आहे? त्याची कारणं जी आहेत, ती त्यांनी संबोधी सुत्तामध्ये सांगितलेली आहेत. आणि अतिशय सुंदर, अतिशय साधं असं सुत्त आहे. म्हणजे अंगुत्तर निकायामध्ये जर आपण पाहिलं ना, तर 9वा निपात येतो अंगुत्तर निकायामध्ये आणि त्यामध्ये पहिलंच सुत्त आहे, संबोधी सुत्त. आणि अतिशय सुंदर साध्या सोप्या शब्दामध्ये भगवंतांनी सांगितलेले, की सगळा धम्म जो आहे ना, तो याच्यामध्ये सामावलेला आहे. की ज्यावेळेस तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात राहता, सुसंगतीमध्ये राहता किंवा सत्संगामध्ये राहता, त्यास या गोष्टी घडण्याची शक्यता आहे, असं बुद्ध म्हणतात. पुन्हा हा एक शब्द मला खूप आवडला म्हणजे बुद्धांनी असा शब्द वापरला, की अशी आपण आशा करू शकतो, की अशा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा बदल घडून येईल. तर पुन्हा हा खूप सुंदर म्हणजे म्हणजे बुद्धांबद्दल खरंच म्हणजे आपण अ, त्यांच्या बुद्धत्वाबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही. बुद्धाच्या जागृतीबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणजे बुद्ध हा शब्दच एवढा गहन आहे. आपण त्याच्या व्याख्या करू शकतो. त्याची अनुभूती घेणं खूप कठीण असं काम आहे. आणि असे जागृत बुद्ध ज्यावेळेस बोलतात, त्यावेळेस प्रत्येक शब्द हा त्यांचा जागृतीने येणारा शब्द आहे. म्हणजे उगाच काहीतरी बोलत नाहीये ते. तर त्यांनी काय सांगितलेलं की अशी शक्यता आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिले की ह्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडू शकतात. म्हणजे आपण चांगल्या एखाद्या माणसाच्या सोबत राहिलो, म्हणजे आपल्याला आपोआप परिणाम घडत नाही आपल्यावरती. जादू केल्यासारखं आपण पण त्याच्यासारखं होत नाही. म्हणजे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. म्हणजे ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. ही म्हण आहे ना चांगल्या कामाला लागत नाही. ही इथे निरुपयोगी होते ही म्हण. म्हणजे ही म्हण बऱ्याचदा म्हणजे चुकीच्या अर्थाने वापरली जाते. म्हणजे एखादा शिलाचरणामध्ये जो कमजोर माणूस आहे, अशा कमजोर माणसाबरोबर जर एखादा माणूस दीर्घकाळ राहिला, तर त्याचा रंग जरी त्याला लागला नाही, तरी त्याच्या सवयी मात्र त्याला लागतात. पण का कोण जाणे, चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यावर मात्र हे होत नाही. मग यासाठी आपल्याला काय करावे लागतात? प्रयत्न करावे लागतात. तो माणूस किंवा सहवासामध्ये चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहणं म्हणजे काय होतं, की आपण एका उचित परिस्थितीमध्ये स्वतःला ठेवतो. पण उचित परिस्थितीमध्ये स्वतःला ठेवल्यानंतर त्याचा उपयोग होईलच, याची काहीच गॅरंटी नाहीये. उपयोग होईल असं काही सांगता येत नाही. म्हणजे परत आपल्या मराठीमध्ये आणखीन एक म्हण आहे, की डाळीमध्ये जर पळी ठेवली तर त्या पळीला चव लागत नाही डाळीची. डाळ कितीही सुग्रास झाली, सुंदर झाली, तरी पळीला काही कळत नाही. म्हणून कदाचित बुद्धांनी हा शब्द वापरला असावा. म्हणजे ह्या म्हणी कधी-कधी बघतो ना मी म्हणींकडे, मला असं वाटतं की बुद्ध धम्मामध्ये जे कोणी प्रॅक्टिशनर्स होते,
ते करत असताना ज्या काही उणीवा आल्या त्याच्यातून पण या म्हणी निर्माण झाल्या असतील, कारण की त्यांचा खूप जवळचा संबंध आहे, बुद्ध धर्माशी ना खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे आपण एखाद्या खूप उत्कृष्ट माणसाच्या सहवासात राहिलो. अगदी बाबासाहेबांच्या सहवासात पण लोक होती राहायला, परंतु बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर लगेचच लोकांचे जे अहंकार आहेत ते वर आले आणि आपण बघतो की आपल्या भारतीय बौद्ध समाजामध्ये, आंबेडकराईट समाजामध्ये 3-13 आणि 9-12 झालेले बघतो आपण. म्हणजे पुन्हा मला कुठे राजकारणाकडे इकडे तिकडे जायचं नाही. मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायची इच्छा आहे किंवा मला आपल्याला एवढेच निदर्शनास आणून द्यायची इच्छा आहे की आपल्याला एका उचित म्हणजे परिस्थितीमध्ये आपण राहिलो, चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलो, सत्संगामध्ये राहिलो किंवा सुसंगतीमध्ये राहिलो, तरी प्रयत्न मात्र आपल्याला करायचे. प्रयत्न मात्र मला करायचे. मी केवळ चांगल्या लोकांच्या सोबतीला राहिलो म्हणजे माझ्यामध्ये बदल होत नाही. ऑटोमॅटिकली काहीही होत नाही बुद्धाच्या धम्मामध्ये. बुद्धाने काय सांगितलेलं आहे की तुमचे प्रयत्न तुम्हाला करायचे. हे पुन्हा मराठीमध्ये एक म्हण आहे की तुमचं तुम्हाला आणि खटपट आम्हाला. नाही म्हणजे जी कोणी आचरणशील लोक असतात, जे सत्संगाची लोक असतात, ते काय म्हणतात की तुमचं तुम्हाला आणि खटपट आम्हाला. म्हणजे आता समजा त्या हिवाळी शिबिराचं आयोजन केलेलं हे असंच आहे, खटपटीचा कार्यक्रम आहे. ही केवळ खटपट केलेली आहे की लोकांनी एकत्रित यावं, सकाळी ध्यान करावं, दुपारी धम्माचा अभ्यास करावा, त्यानंतर चर्चामध्ये जावं आणि आपल्या ज्या उणीवा आहेत त्या पाहावं आणि त्याच्यावर काम करावं. स्वतःच स्वतःनेच करायचं. नाही तर आपण ते नाही का आपले ते परत एक दुसरी मराठीमध्ये म्हण आहे की "ये रे माझ्या मागल्या आणि ताककऱ्या चांगल्या." म्हणजे सगळं ऐकलं, सगळं बरोबर आहे. पण आपण इथून उठलं की आपलं जे होतं तेच चालू म्हणजे परत जिथल्या तिथे. म्हणून कदाचित बुद्धांनी असं सांगितलं असेल, की अशी आशा केली जाऊ शकते, की अशा लोकांच्या, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे माणसामध्ये बदल होईल. या गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये बदल होईल. तर असे एकूण 15 मुद्दे भगवंतांनी सांगितलेले आहेत. आणि या 15 मुद्द्यांकडे आपण क्रमशः पाहणार आहोत. खरं पाहायला गेलं तर आपलं हे ऑफलाईन शिबिर होणार होतं आणि मला 3च दिवस भेटले असते. पण आता 5 दिवस माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी थोडंसं रिलॅक्स जाणार आहे. जास्त टेन्शन ह्याच्यामध्ये घेणार नाही आणि मी आशा करतो की तुम्हाला म्हणजे ग्रुप डिस्कशनसाठी चांगला वेळ मिळेल. याच्यातून जी काही प्रश्न निर्माण होतील, माझी आशा आहे की तुम्ही या प्रश्नांना लिहून ठेवा. जर विषयाशी सुसंगत असतील तर खूपच चांगलं होईल. विषयाशी संबंधित असतील तर खूप चांगलं होईल. त्याला लिहून ठेवा. आपण शेवटच्या दिवशी या प्रश्नोत्तरांकडे पाहू शकतो. आता मात्र आपण एक-एक करून या 15 मुद्द्यांकडे पाहणार आहोत. हा मुद्दा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण लक्षात ठेवायचं की बुद्ध प्रत्येक वेळेस असं सांगतात, की चांगल्या लोकांच्या, उत्तम लोकांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे, त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे अशी आशा केली जाऊ शकते. म्हणजे हा माणूस बदलेलच याची गॅरंटी बुद्ध देत नाही. ते म्हणतात, की आशा केली जाऊ शकते. आशा केली जाऊ शकते का? तर त्याला त्याचे स्वतःचे प्रयत्न करायचे. जसं बुद्धांनी स्वतःच सांगितलं होतं, की मी मुक्तिदाता नाहीये, मी मार्गदाता आहे. म्हणजे मी काय तुम्हाला म्हणजे मोक्षदाता नाही ते म्हणतात. तर मी केवळ मार्ग दाखवतो. त्या मार्गावर जायचं की नाही जायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. ही सर्वस्वी तुमची इच्छा आहे. तर तुम्ही या मार्गाने गेलात तर तुम्हाला सद्धम्माचा साक्षात्कार होऊ शकतो किंवा सद्धम्माचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला पण होऊ शकतं, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा शब्द इथे वापरलेला आहे, की अशी आशा केली जाऊ शकते. असं आपण विचार करू शकतो, की ह्या चांगल्या लोकांच्या सहवासात राहतोय ना, म्हणजे ह्याच्यामध्ये काही ना काही बदल होईल या माणसामध्ये. कारण योग्य परिस्थिती या माणसाला मिळालेली आहे. आणि हा आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, की मी या चांगल्या लोकांच्या सहवासात राहतोय, ते या गोष्टी माझ्यामध्ये घडतायत का? हा बदल माझ्यामध्ये मला घडताना दिसतोय का? असा स्वतःला प्रश्न विचारायचा प्रत्येक वेळेस. मी पहिल्यांदाच हा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे, की आपला अभ्यास जरी पण हे जनरल शिबिर असलं, तरी सुद्धा आपल्यासाठी पण हा तितकाच महत्वाचा आहे, जी लोकं प्रतिज्ञाबद्ध आहेत. ज्या लोकांना प्रतिज्ञा ज्यांनी घेतलेली आहे, त्यांच्यासाठी जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढं आपण सर्वसामान्य म्हणून पण आपल्यासाठी हा महत्वाचा विषय आहे, की आपण ही जी परिस्थिती बाबासाहेबांनी आपल्याला निर्माण करून दिलेली आहे, त्या परिस्थितीचा आपण कसा उपयोग करून घेतोय, हा प्रश्न आपण आपल्याला विचारावा. तर पहिली गोष्ट बाबासाहेबांनी बुद्धांनी इथे सांगितलेली आहे, की अशी आशा केली जाऊ शकते, की ही व्यक्ती सदाचारी होऊ शकेल कदाचित. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं, तर ही व्यक्ती कदाचित सदाचारी होऊ शकेल. म्हणजे काय? तर पुन्हा आपल्याला माहिती आहे, की सदाचार
ही काही साधीसुधी गोष्ट नाही. म्हणजे पंचशिलाचं आचरण करणं, सुरुवातीलाच मी सांगितलं, ही काही साधीसुधी गोष्ट नाही. परंतु बऱ्याचदा आपण बघतो की अरे बापरे! पानाती पाता वेरमणी पासून सुरुवात करतो आपण आणि मग "सुरा मेरे मध्य पमाद ठाणा" म्हणतो आणि आपल्याला वाटतं, अरे बापरे! कठीण आहे. हे मला जमणार नाही. बऱ्याचदा म्हणजे आपल्याला म्हणजे आपलं हे जनरल शिबिर असल्यामुळे बऱ्याचदा मी हे सांगतो की बऱ्याचदा लोकं असं वाटतात की जनरल शिबिर करूया आपण. चांगलं आहे म्हणजे वर्षातून एक दिवाळीच्या शिबिराला जायचं किंवा हिवाळी शिबिरामध्ये जायचं अँड दॅट्स इट. बढिया आहे. थोडंसं आपण 5 दिवस थोडंसं नेहमीच्या वातावरणातून बाहेर पडतो आपण आणि मग तिथे 4 चांगली लोकं भेटतात, सकाळी ध्यान करतो वगैरे, वगैरे आणि मग पुढच्याच दिवाळीच्या शिबिराला यायचं. मध्ये काय करायचं नाही आपल्याला. कारण की असं वाटतं, अरे बापरे! हे सदाचाराचं जीवन मोठं कठीण आहे. पण बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो फक्त. तुम्हाला मला टीका करायची नाही. मला फक्त आठवण करून द्यायची आहे, की 22 प्रतिज्ञेमध्ये आहे ना, आपण हे जे 5 शिला आहेत ना, प्रतिज्ञेच्या बाबासाहेबांनी शील दिलं नाही. नंतर त्याला प्रतिज्ञेच्या रूपात पण दिलेलं आहे. म्हणजे जर आपण 11वी किंवा 12वी प्रतिज्ञा असेल, तिथे बाबासाहेब म्हणतात की मी सर्व प्राणीमात्रांवर दया करेन किंवा दया करण्याची प्रतिज्ञा करतो. मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही किंवा मी मद्यपान करणार नाही. या 5 गोष्टी बाबासाहेबांनी ना प्रतिज्ञा या अर्थाने सांगितलेल्या आहेत. थोडा वेळ जरी बुद्धांवर आपली श्रद्धा नसली ना, म्हणजे बऱ्याच लोकांना बुद्धांशी फार काही देणं घेणं नसताना दिसतं. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये मला माहिती आहे त्रिरत्न संघामध्ये आपण बुद्धांना प्रथम स्थान देतो नेहमीच आणि बाबासाहेबांचे ते गुरु आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे म्हणजे आपल्या गुरूंचे गुरु आहेत असं त्यांच्याकडे पाहतो. पण सर्वसाधारणपणे बाह्य जगामध्ये लोकांना वाटतं बाबासाहेब म्हणजे बुद्ध काय महत्वाचे नाहीत, बाबासाहेब महत्वाचे आहेत. कारण बाबासाहेबांमुळे बुद्ध दिसलेले आहेत. आणि बाबासाहेबांना कदाचित ते आधीच माहिती असेल, जे महापुरुष असतात ना ते द्रष्टे असतात. त्यांना माहिती असतं की काय पळवाटा लोक शोधू शकतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी निव्वळ त्रिसरण आणि पंचशील दिलं नाही. त्यांनी प्रतिज्ञेमध्ये पण ह्या 5 शिलांना दिलेलं आहे. तर त्या अर्थाने आपण बघतो की ही गोष्ट आपल्याला करायची आणि आपल्याला त्याच्यापासून पळ काढायची इच्छा असते. पण ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहायला लागतो, ज्यावेळेस आपण सदाचारी लोकांच्या सहवासात राहतो, जी लोकं खरोखर प्रॅक्टिस करतायत, खरोखर आचरण करणारे लोकं ज्यावेळेस आपण बघतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे, हा लांबचा विषय नाही, हा तर जवळचाच विषय आहे. ही लोकं पण आहेत. माझ्यासारखीच सामान्य माणसं दिसतायत. पण हे लोकं सदाचाराचं जीवन जगतायत. अगदी पाणा ते पारता वैरमणी जर म्हटलं आपण, तर ही लोकं पण यांना राग आल्यानंतर शांत राहतात. राग येऊन उचंबळणारी लोकं पण दिसतात आपल्याला अशा लोकांमध्ये. काय प्रॉब्लेम नसतो कारण की प्रत्येकाचा उत्कलन बिंदू इकडे-तिकडे असतो ना थोडंसं म्हणजे तो उकळण्याचा पॉइंट इकडे-तिकडे असतो. पण तरी सुद्धा आपण बघतो की हे काहीतरी प्रयत्न करणारा माणूस आहे. आणि जर त्या व्यक्तीला जमतंय, तर मला पण जमेल. एक विश्वास येतो, एक खात्री येते. आपल्या स्वतःबद्दल खात्री यायला मदत होते. म्हणून अशी शक्यता आहे, की तो ज्यावेळेस चांगल्या लोकांच्या सहवासात राहील, त्यावेळेस अशी आशा केली जाऊ शकते, की त्याला पण हे आचरण करायला जमेल. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. म्हणजे नवीन-नवीन असतानाची गोष्ट आहे. आता म्हणजे खूप त्याचं कमी प्रमाण झालं माझ्यामध्ये. नाहीतर पूर्वी ना मी खूप रागीट होतो. खूप म्हणजे खूपच रागीट होतो. मला एखाद्या माणसाने माझ्याकडे खूप वेळ पाहिलेलं पण सहन व्हायचं नाही. आणि मग त्याला तोंडाने बोलायचं नाही. मला जाऊन म्हणजे हातापायीच करायची माझी. असंच होतं माझं. आणि मला असं वाटायचं, की मला ह्याच्यावर कधीच काम करता येणार नाही. मी कधीच यामध्ये यशस्वी होणार नाही, असं मला त्यावेळेस वाटायचं. पण मी संघाच्या सहवासात आलो, संपर्कामध्ये आलो आणि काही लोकांना भेटलो आणि एका धर्मचाऱ्यांना भेटलो. आज ते धर्मचारी हयात नाहीत, त्यांचं निधन झालेलं आहे. पण त्यांच्याबरोबर भेटलो, खूप वेळ घालवला आणि मग त्यांच्याकडून मला असं समजलं, ते पण माझ्यासारखेच होते, डेंजर. आवाज पण त्यांचा करडा होता एकदम. डेंजरच होता एकदम. आणि मी तरी पण मी त्यांना विचारलं, "मग तुम्ही धर्मचारी कसे काय झाले?" मग ते म्हणाले, की "अरे, मी असं-असं केलं." त्यांनी मग त्यांची सगळी लाईफ स्टोरी मला सांगितली होती. आणि मला वाटलं, "अरे, ह्यांना जमतंय म्हणजे मला पण जमेल." मग एक ना असं क्लू भेटल्यासारखं भेटलं, की जर या व्यक्तीला म्हणजे हे पण माझ्यासारखे होते, माझ्यासारखे थोडेसे काकांवर जास्तच असतील कदाचित. पण म्हटलं, "अरे, ह्यांना जर जमतंय, तर मला पण जमू शकेल." आणि मग एक प्रसंग असा घडला पण आणि त्या प्रसंगामध्ये मी स्वतःकडे पाहत राहिलो आणि हळू तो माझा जो राग आहे त्याला मी कमी करू शकलो. आणि मला वाटलं, "अरे, जमलं. आपल्याला पण जमलेलं आहे." आणि मग असा करत विश्वास वाढत गेला, की मला पण जमण्यासारखी ही गोष्ट आहे. म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं ना, तर आपल्याला हा एक एक अनुभव यायला लागतो, की कधी काळी ही पण कठीण माणसं होती. म्हणजे अगदी साधं पंचशिलाचं आचरण करणं सुद्धा त्यांना जमत नव्हतं. पण ते आज
पंचशिलाचं आचरण करण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करतायत, जास्तीत जास्त प्रयत्न करतायत आणि त्यांना यश सुद्धा येते त्यामध्ये. हे बघितल्यानंतर मला पण वाटलं की मला पण जमेल, म्हणून आपण चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट भगवंतांनी सांगितली की ते म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये जर एखादा व्यक्ती राहिला, तर अशी आशा केली जाऊ शकते की तो शिष्टाचाराचं पालन करणारा होईल. जे काही मॅनर्स आहेत, गुड मॅनर्स इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ना, अलीकडे हा शब्द म्हणजे शिष्टाचार हा शब्द आपल्याला कधी-कधी कळत नाही. पण मॅनर्स हा शब्द कळतो, की अरे मॅनर्स म्हणजे हे म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट इथे सांगितली जाते. तर गुड मॅनर्स ज्याला आपण म्हणतो, की चांगले जे शिष्टाचार आहेत, त्याचं पालन करणारा होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये पण आपण वावरताना बघा, म्हणजे आपण एकमेकांना सहज हुकूम सोडतो, आदेश देतो. आपण म्हणतो, की "पाणी घेऊन ये रे." असं सांगतो आपण नाही, सहज सांगतो, "पाणी घेऊन ये रे" म्हणून. परंतु पाणी मला द्याल का तू? जमेल का? पाणी द्यायला जमेल का? असं आपण म्हणतच नाही. हे शिष्टाचार आहे. म्हणजे हे छोटे-छोटे शिष्टाचार आहेत. बरं एखाद्याने आपण आदेश दिला. आपण बाहेरून आलो आणि किंवा घरातच आहे, आपण खुर्चीवर बसलोय किंवा कॉटवर बसलोय. आपल्या घरातल्या कुणाला तरी आपण आदेश दिला. आपल्याला तो आदेश वाटतच नाही मुळात खरं तर. पाणी दे रे हा आपल्याला आदेश वाटत नाही. पण त्याच्यामध्ये अधिकाराने सांगितलेलं आहे, की पाणी दे रे म्हणून. पण तो बिचारा आपण जो कोणी घरात बायको असतील, मुलं असतील किंवा बहीण, भाऊ, आई-वडील कुणीतरी असतील, ते पाणी आणून देतात. आणून दिल्यावर आपण थँक म्हणतो का? नाही म्हणत. आपल्याला वाटतं की नाही, हे काय? काहीतरीच आभारी आहे म्हणणे किंवा थँक म्हणे. हे काही शिष्टाचार नाही. हे चालतंच ना, घरात केलंच पाहिजे. आणि कधी लोकं म्हणतात, की दोस्ती और प्यार में और दोस्ती में थँक नाही होत आहे म्हणतात. पण असं काही नसतं. थँक म्हटलं ना, की समोरच्याला बरं वाटतं. ॲप्रिशिएट केल्यासारखं वाटतं. त्याने केलेल्या कामाचं त्याला काय म्हणतो आपण पोचपावती दिल्यासारखं वाटतं आणि हा मॅनर्स आहे. पण ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहतो. एखादा बघा म्हणजे आपल्या घरी पाहुणा आला ना, की पाहुणा आला आणि त्याला पाणी आणून दिलं ना, घरातल्या लहान मुलांनी, तर त्यांना पण ते म्हणतात, की थँक आपण त्यांच्याकडे बघतो, "अरे थँक का म्हणाले?" असा आपल्याला प्रश्न पडतो. पण काहीतरी परिणाम होतो आपल्या आतमध्ये जाऊन, की अरे किती चांगलं वाटतं आणि त्या लहान मुलाला पण खूप चांगलं वाटतं. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते एकदम. म्हटलं. ते पण काका, मामा वगैरे जे कोणी असतील ते म्हणतील आणि त्यांना पण बरं वाटतं. तर हे छोटे-छोटे शिष्टाचार असतात, जे आपण पाळले पाहिजेत. म्हणजे शिबिर केंद्रामध्ये बरं आता आता आपण शिबिरामध्ये नसल्यामुळं म्हणजे डायरेक्ट ऑफलाईन शिबिरामध्ये नसल्यामुळं आपल्याला माहित आहे. पण नेहमी शिबिरांमध्ये आपण एक उदाहरण देतो, की बूट घालून येणारी लोकं नेहमी इतरांच्या चपला वापरतात. माहिती आहे ना, की म्हणजे कारण की बूट काय घालायचं नसतं ना त्याला. बूट घालायचे, सॉक्स घाला आणि मग बूट घाला. मग कुणाची जरी स्लीपर म्हणजे ही अशी चप्पल आहे, की तिला कुणी पण वापरावी. म्हणजे जरा चांगली चांगल्या क्वालिटीची सॅडल वगैरे असेल तर लोकं ती घालण्याचा प्रयत्न करतात. मग स्लीपर दिसली, की पायात अडकवली आणि निघाले एकदम. पण कुणाची आहे? त्या माणसाला गरज पडेल का? तो ज्यावेळेस येईल त्याला कुठे जायचं असेल, ह्या स्लीपरची आवश्यकता असेल का? आपल्याला काही देणं-घेणं नाही. बरं आपण त्याच माणसाने आपल्याला बघितलं रस्त्यामध्ये, "अरे माझे स्लीपर तुम्ही घातले." अरे सॉरी पण म्हणत नाही. "अरे हो का रे? काढून देतोय कानावर." सो हे छोटे-छोटे मॅनर्स आहेत आणि याला आपल्याला असं वाटतं की काय याची फार काय आपण काळजी केली नाही तरी पण चालेल. पण ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये राहतो. बऱ्याचदा मी अशा माझ्या अवती-भोवती अशी खूप लोकं बघितली ज्यांच्याकडून मी सुद्धा शिकलेलो आहे. म्हणजे आता कुणाची चप्पल घालताना मी सहज पायामध्ये अडकवत नाही. मी तिथे असलेल्या कुणाला तरी विचारतो, की "कुणाची चप्पल आहे घालू का?" तर ते म्हणतात, की "नाही, नाही घाला काही हरकत नाही. पण कुणाची आहे?" नाही माहीत नाही घाला पण आम्ही सांगतो ज्याची कुणाला असेल त्याला. तुम्ही घाला चप्पल. पण ते डेंजर असतं. पण आपण जर असं विचारलं, की "बाबा नेऊ का तुमची चप्पल?" किंवा पेन असेल, पेन काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आपण ना एखाद्याचा पेन पण सहजपणे इथे आता सगळं विवेकशील बसले, मला काही लिहायचं वाटलं ना, उचललं, लिहिलं आणि परत ठेवलं. पण मी बाहेर जगामध्ये ज्यावेळेस गेलो होतो ना, त्यावेळेस तिथे बघितलं लोक छोट्या-छोट्या गोष्टीला सुद्धा मॅनर्स पाळतात खूप. सहज विचारणं म्हणजे त्यांना छोटीशीच गोष्ट करायची असते, पण तरी पण ते विचारणार, "मे आय?" असं विचारणार, की "मी हे घेऊ का?" आणि मगच घेणार आणि मग ते करणार. तर ज्यावेळेस आपण योग्य लोकांच्या बुद्धाने सांगितलं, की योग्य लोकांच्या सहवासात ज्यावेळेस आपण राहणार, त्यावेळेस आपल्याला हे मॅनर्स आपल्याकडे येण्याची शक्यता असते. म्हणजे हे जे शिष्टाचार आहे, त्यांच्यामध्ये बघतो आपण. आणि ते बघितल्यामुळे आपल्याला पण वाटतं, की अरे किती छान आहे, किती बरं वाटतंय. त्यांनी असं केल्यामुळे ते माझ्या अंगी पण आलं पाहिजे. मी पण असं केलं पाहिजे म्हणून ती शक्यता निर्माण होते. पण काही-काही लोकं एवढ्या मायन्यूट गोष्टींकडे लक्ष देत नाही. ते म्हणतात, की ठीक आहे हे करतात ह्यांना करू दे. माझं जे चाललंय तेच बरोबर आहे. ह्यांना काही कळत नाही, की माझं जे चाललंय ते बरोबर म्हणजे शक्यता आहे. म्हणून बुद्धाने सांगितले, की ही शक्यता आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट भगवंतांनी सांगितली,
की लहानात लहान दुष्कर्मांपासून स्वतःचे रक्षण करणारे ते होऊ शकतात. ही जी शक्यता आहे की लहानात लहान जी दुष्कर्म आहेत त्याच्यापासून पण रक्षण करणं ते प्रयत्न करू शकतात. आपल्याला माहिती आहे की म्हणजे दुष्कर्म हे दुष्कर्म असतं. म्हणजे भगवान बुद्धांनी पापवर्गामध्ये असं सांगितलेलं आहे की कुठल्याही छोट्या छोट्या वाईट गोष्टीला वाईट गोष्टीकडे किंवा दुष्कर्माकडे दुर्लक्ष करू नका. कारण की थेंबे थेंबे तळे साचे असे म्हटल्याप्रमाणे छोट्या छोट्या दुष्कर्मांपासून पापाचा मोठा संचय निर्माण होतो आणि त्यानंतर आपल्या वाट्याला केवळ दुःख येतं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे पापवर्गामध्ये. आणि खूप खूप सुंदर गाथा आहे ही. म्हणजे अगदी एखाद्या छोट्या गोष्टीला सुद्धा आपण असं म्हणू नये की हे काय छोटं आहे, एवढं केल्याने काय होतंय. पण एवढं केल्याने काय होतंय असं म्हटल्यानंतर आपल्या चित्ताला त्याची सवय लागते. म्हणजे बाबासाहेबांनी जर आपण बघितलं की हे पुन्हा मला मध्ये कुणीतरी एक प्रश्न विचारला, म्हणजे असंच सांगताना सांगितलं होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कदाचित काही लोकांना हे माहिती नसेल, की ज्यावेळेस बुद्ध धर्माची दीक्षा घेण्याचं बाबासाहेबांनी निश्चित केलं आणि धर्मांतराची पूर्ण तयारी झाली, तर बाबासाहेबांनी वंदना सुत्त संग्रह आहे ना त्याचं संकलन केलं. सगळ्या वंदना बाबासाहेबांनी संकलन केलं त्याचं आणि एक नवी वंदना बाबासाहेबांनी निर्माण केली, जिला आपण धम्मपालन गाथा म्हणतो. तर ही जी वंदना आहे ना, धम्मपालन गाथा ही वंदना ही परंपरेने आलेली नाहीये. परंपरेमध्ये जसं आपण बुद्धपूजा म्हणतो, जसं आपण महामंगल सुक्त म्हणतो, जसं आपण प्रयत्न वंदना म्हणतो किंवा जय मंगल गाथा म्हणतो किंवा रतन सुक्त म्हणतो, ही जी काही सुत्त आहेत वेगवेगळी जी परंपरेने आलेली आहेत, धम्मपालन गाथा ही परंपरेने आलेली नाही, हिला बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे. बाबासाहेबांनी धम्मपदामधल्या 3 म्हणजे 2 वेगवेगळ्या वर्गांमधल्या 3 गाथा एकत्रित केल्या आणि त्याची धम्मपालन गाथा दिली. आणि धम्मपालन गाथेला त्यांनी मग सरणतय पण दिलं, म्हणजे प्रतिज्ञेकडे घेऊन गेले बाबासाहेब. आणि नाही आपण म्हणजे नंतर बुद्धं शरण गच्छामीकडे पण शेवटी त्या ह्याच्यामध्ये जातो की हेच माझं उत्तम शरणस्थान आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं शरणस्थान आहे असं बाबासाहेब मी आपल्याला एक म्हणायला सांगितलेलं आहे एक प्रकारे. त्यातलं पहिलीच जी गोष्ट आहे ना ती म्हणजे काय, सर्व पाप सहकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धानं शासनं. म्हणजे सर्व पाप सहकरणं, सगळ्या प्रकारची पाप जी आहेत ती न करणं, म्हणजे लहानात लहान पाप सुद्धा न करणं असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आपण ज्या अशा लोकांच्या सहवासामध्ये राहतो, ज्याला सत्संग म्हणतात किंवा ज्याला सुसंगती म्हटलेलं आहे, अशा लोकांच्या ज्यावेळेस आपण सहवासात राहतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे एक छोट्या गोष्टीला पण हे किती गंभीरपणे घेत आहे. ज्याला आपण एकदम छोटं समजत होतो काल परवापर्यंत, जसं चपलेचं उदाहरण किंवा ही जी थोड्या वेळापूर्वी जी उदाहरणं दिली, ती सुद्धा गोष्टी ती लोक टाळतात. अशा गोष्टी सुद्धा त्यांना करणं ते अवॉइड करतात. त्यांना वाटतं की अरे हे मी करता कामा नये, कारण की हे सुद्धा न कळतपणे अकुशल होऊ शकतं. चुकून माझ्याकडनं अकुशल होऊ शकतं. ते त्याला सुद्धा ते टाळतात. आणि त्यांच्याकडे तसं पाहिल्यामुळं आपल्यामध्ये पण काही ना काही परिवर्तन होण्याची, काही ना काही बदल होण्याची शक्यता असते. आपण त्याला सिरियसली घेऊ शकतो, अरे बापरे! ही गोष्ट करण्यापासून मी स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. ह्या गोष्टीपासून मी स्वतःला अलिप्त ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे आपण करायला लागतो, त्यावेळेस हळू-हळू आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो. एकदम मोठं पुण्यकर्म ना आपल्या हातून होत नाही. अगदी साधी-सुधी गोष्ट जर म्हटलं ना, की बऱ्याचदा म्हणजे मी शिबिरांवर हे पाहिलेलं आहे, की शिबिर केंद्रांमध्ये ज्यावेळेस लोकं शिबिराला येतात आणि शिबिरामध्ये ध्यानाला वगैरे बसतात आणि मग शिबिर संपताना खूप प्रेरणा असते. अरे किती खूप छान झालं, ध्यानामधून किती चांगलं वाटलं, अभ्यासातून किती वाटलं आणि मग लोकं संकल्प करतात कधी-कधी, की आता इथून गेलो ना, की दररोज 50 मिनिटं, तासभर मी ध्यान करेन. पण ते प्रॅक्टिकल नसतं. त्यांना त्यांच्या वेळा आणि ते सगळं असं मॅच होणारं नसतं ते. आणि मग एक दिवस चुकलं ना, की दुसऱ्या म्हणजे पहिले जी हुरहुर लागते, की यार काल चूक झाली. आपण उठायचं ठरवलं होतं ध्यानाला पण काय उठलो नाही. मग मी नेहमी सांगतो, की जाऊ द्या. काय 50 मिनिट तासभर ध्यान करायचं काय टेन्शन घेऊ नका सुरुवातीला. आधी सुरुवातीला स्वतःला एवढंच ठरवून घ्या, की जर तुमच्या घरामध्ये म्हणजे घर जर तुम्ही जमिनीवर राहत असाल, आजूबाजूला परसबाग असेल तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये जर फुलं-बिलं असतील, तर स्वतःपुरतं ठरवा, की कारण बाजारातून फुल विकत आणून आपलं बुधाला आणि बाबासाहेबांना अर्पण करणं ना तेवढं सोपं नाही. कारण की एक गुलाब पण ₹1 ला मिळतं आणि आपल्याला वाटतं, की अरे बापरे! एक गुलाब ₹1 आहे म्हणजे महिन्याचे ₹30 जातील. असा विचार करणारे लोक आहेत. म्हणजे बाकी ठिकाणी किती पण गेले तर चालतात. मग फुलाला ₹30 गेलेले आपल्याला नाही चालत. म्हणजे असं अनेक लोकांची अडचण आहे.
म्हणून मी सांगतो की परस बागेमध्ये जर आपल्याकडे एखादं फुल असेल ना, तर ठरवून घ्या फक्त की दररोज एक फुल मी माझ्या पूजास्थानाला, बुधांना, बाबासाहेबांना मी एक फुल अर्पण करेल आणि प्रणाम करेल. मग दुसऱ्या दिवशी असं वाटू शकते की अरे अगरबत्ती पण लावू शकतो आपण, कदाचित मेणबत्ती पण लावू शकतो. मग असं करता करता वाटेल थोडंसं 2 मिनिटं बसायला काय हरकत आहे. आता एवढं फुल अगरबत्ती तर लावलेली आहे ना, 2 मिनिटं बसूया. असं करता करता ना वर्ष 2 वर्षामध्ये आपण कधी 50-55 मिनिटापर्यंत पोहोचून आपल्याला पण कळणार नाही. म्हणजे याची ना गोष्ट एक साधीशी गोष्ट नाही का, एक एक गुरांचा मालक असतो एक, त्याच्याकडे म्हशी आणि वगैरे वगैरे सगळे प्राणी असतात. दूध दुभत करणारा माणूस असतो आणि त्याच्या शेजारी ना पुरण असतं. तर एकदा त्याच्याकडे एक जी म्हैस असते ती व्यायलेली असते आणि तिला एक छोटंसं बाळ झालेलं असतं आणि त्याच्याकडे चारा नसतो. आता काय करायचं, म्हणजे काही दिवस ते जे बाळ असतं, म्हशीचं बाळ, ते म्हशीच्या दुधावर चाललेलं असतं त्याचं. पण नंतर त्याला चारा खाण्याची गरज असते आणि बाजूला जे कुरण असतो ना, तो काय करतो, त्याला कंपाऊंड असतं त्या कुरणाला. मग तो त्या बाळाला उचलतो असं आणि त्या कुंपणाच्या पलीकडे नेऊन ठेवतो. आणि मग ते बाळ चरून बिरून येतं, परत तिथे आल्यावर ते त्याला उचलून इकडे घेतो. रोजचा कार्यक्रम चाललेला असतो हा. म्हणजे एक दिवस पण मध्ये खंड नसतो. आणि मग हळूहळू ते जे बारकं बाळ असतं ना, त्याचा कधी ती मोठी म्हैस किंवा रेडायचं काय असेल ते होतं त्याचं, मोठाच्या मोठं. तो त्याला परत उचलतो असं आणि तिथे ठेवतो. तो तिकडे जाऊन चालून परत इकडे येतो. सांगायचा मुद्दा काय आहे, की ते बाळ छोटं असतं ना, त्याला उचलायला काही प्रॉब्लेम नाही. पण तो रोज उचलत उचलत असतो ना त्याला आणि रोज त्याचं वजन थोडं-थोडं वाढत असतं. तो एकदम म्हणजे काय पूर्ण म्हैस किंवा पूर्ण रेडा पहिल्या दिवशी नसतं ना ते. पहिल्या दिवशी छोटंसं बाळ असतं ते. पण रोज त्याला तो उचलत असल्यामुळे हळू-हळू तो ज्यावेळेस पूर्ण विकसित होतं तो प्राणी, त्याला तो सहज उचलून तिकडे पलीकडे ठेवतो. बघणाऱ्याला वाटतं की अरे बापरे! हे काय माणूस आहे. एवढा आगडबंब, म्हणजे एवढा मोठा आगडबंब प्राण्याला ह्याने सहज इकडून तिकडे ठेवलेलं आहे. तर हळू जर आपण काही गोष्ट करायला लागलो, छोटं-छोटं पाप जे आहे ना, ते पण टाळायला जर आपण सुरुवात केली ना, तर हळू-हळू मोठी-मोठी पापं पण आपल्याकडनं सहज आपण त्याच्यावरती मात करू शकतो. छोट्या-छोट्या ते अकुशल कर्म आहेत किंवा ज्याला दुष्कर्म बुद्धांनी म्हटलेलं आहे. ही छोटी-छोटी दुष्कर्म आहे. आज आपण म्हटलं हे काय छोटंसं आहे. हे तर कधी पण मी ह्याला करायचं बंद करू शकतो. पण ते होत नाही. बंधू आणि भगिनींनो, ते होत नाही. ते कठीण काम आहे. म्हणून बुद्धांनी सांगितलं, की लहानात लहान हा शब्द वापरलाय त्यांनी. लहानात लहान, मोठ्यात मोठं नाही म्हटलेलं आहे. लहान म्हणजे जे लहान आहे ना, त्याच्यामध्ये पण जे लहान आहे, त्या दुष्कर्मांपासून स्वतःचं रक्षण करणारा तो होऊ शकतो. केव्हा? ज्यावेळेस तो सत्संगामध्ये राहतो, ज्यावेळेस तो चांगल्या लोकांच्या सहवासात राहतो, त्यांना तो बघतो, की अरे ही लोकं पण ही गोष्ट करतायत. किती चांगलं आहे. म्हणजे एकदम मोठी गोष्ट पण यांनी सहज केली चुटकीसरशी. मग मी पण करू शकतो, कारण की मी पण यांच्यासारखाच एक माणूस आहे. आणि त्यानंतर चौथी गोष्ट भगवंतांनी सांगितली, की ती लोकं उपदेशांचं उत्तम प्रकारे आचरण करणारे होऊ शकतात. जी काही भगवंतांनी शिकवण दिलेली आहे किंवा आपण असं म्हणू शकतो, की बाबासाहेबांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे, मग ती छोटी गोष्ट का असेना, पण ती पण उत्तम प्रकारे आचरण करणारे आपण होऊ शकतो, जर आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहू. पण आपल्याला बऱ्याचदा ह्या चांगल्या लोकांच्या सहवासात राहण्याची भीती वाटते आणि त्याचं कारण हे आहे, की त्यांचा जर संसर्ग आपल्याला झाला, तर आपण पण चांगले होऊ. याची आपल्याला भीती वाटते. बरीच लोकं, म्हणजे मगाशी थोड्या वेळापूर्वी जसं मी म्हटलं, की बरीच लोकं या हिवाळी शिबिरानंतर त्या हिवाळी शिबिरातच येतात. काही लोकं आपण दान मागायला, म्हणजे जर समजा आता हे ऑफलाईन शिबिर असतं, ऍक्च्युअल शिबिर असतं. तर शिबिर केंद्र आता आपण म्हणजे औरंगाबाद परिसरामध्ये आपण एक दान मोहीम राबवली असती, आहे की नाही? आणि मग घरोघरी गेलो असतो आपण किंवा जे आपले परिचित लोक आहेत त्यांच्याकडे गेलो असतो आपण आणि म्हणाल की आमच्या हॉस्टेलवरती आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर काहीतरी तुम्ही दान देऊ शकता का? लोक दान देतात वेगवेगळ्या प्रकारे. खूप चांगली गोष्ट आहे. परंतु लोकांना असं वाटत नाही की आपण शिबिराला जाऊया. त्याला ठीक आहे, आपण दान दिलं नाही की आपण मोकळे. हे आपण काय पण करायला मोकळे. तर ही जी गोष्ट आहे ना, याच्यापासून आपण बाहेर येऊ शकतो ज्यावेळेस आपण सत्संगामध्ये राहतो. चांगल्या लोकांच्या सहवासात राहतो आणि चांगल्या लोकांच्या सहवासात केवळ काही काळ राहणंच पुरेसं नसतं. तर आपल्या चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये जास्तीत जास्त वेळ राहण्याची गरज असते. ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त वेळ, अधिकाधिक अधिक वेळ ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहतो, त्यावेळेस आपल्याला एक हुरूप येतो, आपल्याला एक विश्वास येतो, एक खात्री येते, की मला पण हे जमण्याची शक्यता आहे.
तर आज आपण या 4 गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, की हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा, की मी याच्यामध्ये कुठे आहे? मी ज्या वेळेस चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये म्हणजे आपण त्रिरत्न बौद्ध संघ आपल्याकडे असं आहे, की आपण असं म्हणू शकतो, की इथे चांगल्या प्रकारे आचरण करणारी लोक आहेत. त्याच्यामध्ये उणीवा असू शकतात कदाचित. पण हे जास्तीत जास्त प्रयत्न करणारी माणसं आहेत. अशा लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे? आपण डाळीत पळीसारखं वावरतोय, की खरंच आपण पण काही स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात केलेली आहे. अशा अर्थाने आपल्याला आपल्या स्वतःमध्ये चिंतन करायचं आणि आपण गटचर्चेमध्ये यानंतर जाणार आहोत. गटचर्चा होईल आपली. शेवटची 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं आपण एकत्रित येऊ शकतो आणि आपल्या गटामध्ये काय झालं त्याचं एक शॉर्ट थोडक्यात सांगू शकतो. 1-2 गटाची लोकं सांगू शकतात आणि आपण असं दररोज 1-2 गटांचं ऐकू शकतो. आणि जर काही प्रश्न निर्माण झाले याच्यामधून, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की कृपा करून लिहून ठेवा प्रश्न तुमचा आणि शेवटच्या दिवशी आपण त्या प्रश्नांकडे बघू शकतो. ओके. तर दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी जी गोष्ट आहे, ती आहे की लहानात लहान दुष्कर्मापासून स्वतःचे रक्षण करणारा होऊ शकतो. म्हणजे अगदी छोटे-छोटे दुष्कर्म. दुसऱ्या नंबरचे शिष्टाचाराचे पालन करणारा होऊ शकेल. आणि शेवटचे उपदेशांचे उत्तम प्रकारे पालन अथवा आचरण करणारा होऊ शकेल. म्हणजे निव्वळ उपदेश ऐकत नाही, तर त्याचं आचरण करणारा होतो. नाहीतर परत मराठीमध्ये एक ती म्हण आलेली आहे ना आपल्या, नळी फुंकती सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. तसं नाही. तर ते पूर्णपणे आत घेतो. जे काही ऐकलेलं आहे त्याला पूर्णपणे ग्रहण करतो आणि आचरण करण्याचा प्रयत्न करणारा होऊ शकेल, असं बुद्धाने म्हटलं. म्हणजे पुन्हा हा जो शब्द आहे ना, याला आपण पूर्ण सगळे दिवस लक्षात ठेवणार आहोत, की बुद्धाने सांगितलेले, की अशी आशा केली जाऊ शकते. ह्या माणसामध्ये परिवर्तन होईल याची गॅरंटी बुद्ध देत नाही. बुद्ध कशाचीच गॅरंटी देत नाहीत. ते फक्त आपल्या स्वप्रयत्नांवर अवलंबून आहे. जे मला समजले आणि ज्याचं मी आचरण करतो तरच माझ्यात बदल होऊ शकतो, अदरवाईज नाही. ठीक आहे?